विधानसभा निवडणुका पार पडल्या, निकाल लागला महायुतीच्या बाजूने, निकाल लागला. महाविकास आघाडीला अत्यंत लज्जास्पद हार मानावी लागली. मात्र या सर्वांमध्ये जो एक मुद्दा गाजला तो म्हणजे ईव्हीएम. ईव्हीएम योग्य की अयोग्य, किंवा जो विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे, ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे. मात्र निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप आहेत ते फेटाळलेले असून ईव्हीएम अत्यंत योग्य असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. या सगळ्याच मध्ये नागरिकांचं मत काय आहे, सामान्य नागरिकांना काय वाटतं, ईव्हीएम योग्य आहे की अयोग्य, याच गोष्टी आपण आजच्या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तर मग पाहूयात सामान्य नागरिकांच्या ईव्हीएम बाबत प्रतिक्रिया काय आहेत. ईव्हीएम का ईव्हीएम सर खराब आहे. ईव्हीएम एका सर्व एका घरातले 40-50 मतदान असल्यावर बी ते मतदान पडत नाही. एका ईव्हीएम आहे काय, ईव्हीएम काय बरोबर नाही. ते बदल केला पाहिजे यंदा महाविकास आघाडीने पुढे. बदल आता ते काही करणार नाही. बदल आता ते आणखी अंदर देतील घालून माणसाला. ते बदल नाही करू शकत आता. एक संविधान चालू होतं ते बदलायच्या मागे पडले होते. ते बी आता काय ठेवता की नाही ठेवतात काय माहिती. कारण की त्यांना त्याच्यामध्ये काय ताळमेळच नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, निवडून आलेले जे कलेक्टर होते तिथे बसलेले निवडणूक कक्षेमध्ये, त्यांनी डिक्लेअर केलं की हा जिंकला. थोड्या वेळाने परत निर्णय आला की हे ईव्हीएम बॉक्स मोजायचं बाकी आहे, हा हारला. ही गोष्ट आहे, त्याच्यामध्ये व्यतिरिक्त काहीच नाही आहे. आणि हा पूर्ण निव्वळ झोल आहे, निवडणूक आयोगाचा हा झोल आहे. तुम्ही मला सांगा, आज मी पुण्याच्या ठिकाणावरून इकडे आलोय. पुण्यावरून इकडे आलो तर पुण्यावरून येताना मी ज्यांना पण विचारायचो की हा तुम्ही मतदान कुणाला केलं, तर ते लोक बोलायचे शरद पवारला केलं, ह्याला केलं, त्याला केलं. पण कोणीच म्हणत नव्हतं की मी बीजेपीला आणि शिंदे गटाला मतदान केलं. पण हे एवढं मतदान झालं कसं? लोकसभेमध्ये महाविकास आघाडी अत्यंत चांगल्या जागा मिळाल्या, मग विधानसभेमध्ये असं काय चुकलं की त्यांना पराभव हेच चुकलं ना, की पराभव स्वीकारावा लागला. कारण की ईव्हीएम घोटाळा आहे. पराभवाचा खापर कुठेतरी ईव्हीएम वर फोडतात. ईव्हीएम वर तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या, किंवा आपण जे मतदान करतो तेव्हा काँग्रेसने ईव्हीएम ची सिस्टीम काँग्रेसने आणली आहे. आणली असली तरी पण आता सत्ता यांच्या हातात आहे ना. मेन सरकार यांच्या हातात आहे, केंद्र सरकार यांच्याकडे आहे, राज्य सरकार पण यांच्याकडेच येणार. मग त्याच्यामुळे त्यांनी ते सेटिंग लावून ठेवले पहिल्यापासूनच. हा मुद्दा झाला ईव्हीएमचा. पण महाविकास आघाडीचा अंतर्गत वाद आहेत, त्यामुळे कुठेतरी आगामी काळात त्यांना फटका बसू शकतो. काय बदल करणं आवश्यक आहे? महाविकास आघाडीचं काहीच नाही, काहीच वाद नाही, अंतर्गत नाहीये. जर अंतर्गत वाद असता तर त्यांनी निवडणूक लढवल्याच नसतं एकत्र. इलेक्ट्रॉनिक वस्तू कधी बी चांगल्या आहेत, त्याच्यात कधी फ्रॉड होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यांना तसं लागतंच ना काही ना काहीतरी, त्यामुळे त्यांनी उचलून धरलेलं आहे की चिटिंग करता यावी, कुठेतरी फ्रॉड करता यावा, यासाठी चांगल्या गोष्टी हटवाव्या. कारण का जे बोलतात ते करत नाहीत, दुसरेच मुद्दे उचलतात आणि नुसते एकमेकाचे पाय खेचण्याच्या मागे लागलेले आहे. त्यामुळे ह्यात काहीच तथ्य नाही आहे. त्यामुळं जे आहे चालू ते चांगलं चाललं आहे. त्याला कोणाचा विरोध असतो तो पाय खेचण्याच्या मनस्थितीत आहे. त्यामुळं दोनों अभी तो बोल तो रहे हैं ईवीएम में भी फ्रॉड है, और पर एक हिसाब से टेक्निकल देखे तो सही है, बचत है, वो है सब टाइम का बचत है, मेन पावर जो लगता है उससे भी कम। अभी निवडणूक आयोग ने बताया कि ईवीएम मतलब जो मत डाले थे वो सही थे, और जो आ रहे वो भी सही है. तो क्या मतलब जो विरोधक है वो जानबूझकर इसका मुद्दा बना रहे हैं? अब वो तो पब्लिक है, पब्लिक में देखो किसी के साथ अच्छा हो तो अच्छा ही बोलता है, बुरा होता है तो बुरा ही बोलता है. वो तो क्या जाने ऊपर में क्या है क्या नहीं है, उसका तो हम क्या बोल सकते हैं. लोकसभेमध्ये तसं झालं नसतं ना, कारण की आम्ही स्वतः शिवसेनेचे पदाधिकारी आहोत. लोकसभेच्या वेळेस पण त्यांच्या सीटा निवडून आल्या ना उबाटाच्या चांगल्या, उबाटाला चांगलं यश मिळालं, काँग्रेसला पण चांगलं यश मिळालं. हवा होती त्यांची यावेळेस. पण लाडकी बहीण योजना झाली, किंवा आपला हिंदुत्वाचा मुद्दा झाला, आपल्या बीजेपीने जो 1-2-3 मुद्दे उचलले, पटेंगे तो पटेंगे, या सगळ्या मुद्द्यामुळे निवडणूक रंगत आली आणि त्याच्यामुळं हा सगळा फायदा झाला आहे महायुतीचा. बहुत सारे जो डेवलप्ड देश हैं जैसे अमेरिका है, हम लोगों से बहुत आगे है. उनका वो लोग अभी उस पर चुनाव कर रहे हैं. जैसे पहले चुनाव पद्धति जो हमारे यहाँ पहले थी, क्या बोलते हैं उसको, बैलेट पेपर पे. तो मुझे लगता है कि बहुत सारे डेवलप अगर ऐसा कर रहे हैं, जर्मनी है, तो हमारे देश में भी ऐसा होना चाहिए. डाउट मतलब कि डाउट अगर आप वैसे जनता का वो सही लगता है कि हाँ जनता आपको ही चुन रही है. मेन तो देखो, मेन क्या भाजपा
जिसका केंद्र में सरकार है, मुझे लगता है कि उन्होंने तोड़ा है दलों को और एक तरीके से समझो कन्फ्यूजन क्रिएट किया है। कन्फ्यूजन मीन्स संदेह ही स्थिति। जैसे शिवसेना, लोगों को दो डाउट हुआ, शिवसेना, उद्धव और बाला साहब ठाकरे, और एनसीपी में भी सेम वही, तो लोगों को कंफ्यूज किया गया। प्लस समझो चुनाव से पहले बहुत सारी स्कीम दी गई, तो उसका ही असर है। वैसे उद्धव को इतना कम सीट, मतलब उसको नहीं आना चाहिए था। ईव्हीएम योग्य, कारण ईव्हीएमने ते जे इलेक्शनच्या बाबतीत ना, बॅलेट पेपर्स वगैरे म्हणताय तुम्ही, ईव्हीएमने काय होतं की आपल्याला इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे करता येतं, पण त्याच्यामध्ये पेपर्स केलं आपण तर काय होतं, त्याच्यामध्ये काही चिटिंग्स किंवा काही गोष्टी होऊ शकतात. ईव्हीएममध्ये तसं काय होऊ शकत नाही. आता तंत्रज्ञान आहे त्याप्रमाणे त्या लोक कशा पद्धतीने हाताळत आहेत त्याच्यावर ते डिपेंड करतात. ते शेवटी त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काही करता येतं, पण तरीसुद्धा बॅलेट पेपर्सपेक्षा ते बरं आहे असं माझं. तर आपण पाहिलं असेल का ईव्हीएम बाबत प्रत्येक सामान्य नागरिकांची जी मतं आहेत, प्रतिक्रिया आहेत, ते वेगवेगळ्या आहेत. काहींना ईव्हीएम योग्य वाटतंय, काहींना ईव्हीएम अयोग्य वाटतंय. तर पाहायला गेला तर महाविकास आघाडीने अत्यंत चांगले बदल करण्याची गरज आहे. मात्र लोकसभेमध्ये जो पराभव महायुतीला मिळाला त्यांनी स्वीकारला, मात्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला पराभव मिळाला, मात्र त्यांनी स्वीकारला नाही. त्याचं खापर त्यांनी ईव्हीएमवर फोडला आणि त्याचाच सामना त्यांना आगामी निवडणुकीमध्ये देखील करावा लागणार आहे. त्यामुळे आता ईव्हीएमचा मुद्दा कधीपर्यंत चालणार आहे हे देखील पाहणं तितकंच आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. मी आकांक्षा देशमुख, मुंबई.